Oh, where do you live? London. हा बघा नजारा. काय म्हणताय वाटण्यांनो, चाललो कोपनहेगनला. लॉयल्टी लॉन्जला जाऊ. 2 रुपयात बसता येतं. अनलिमिटेड खाणं पिणं. दडलेलं असतं हे दिसत नाही आहे बघा. कोपच्यात आहे इथे. कोपच्यात आहे हे लाऊंज, पण 2 रुपयात तुम्हाला ॲक्सेस मिळतो लिमिटेड कार्ड्सवर ऑब्व्हियसली. सो चला लाऊंजमध्ये बसू. हे ते तिकडे ड्युटी फ्री आहे. तिथून आलात ना की लगेच राईट घ्यायचा आणि इथे आहे लॉयल्टी लाऊंज समोर जाऊन. तर हे जे आहेत ते हे कार्ड तुमचे चालतात. मला पडले 25 रुपये. 2 रुपये नाही. ते अदानी लाऊंजला जर तुमचं कार्ड चाललं तर तिकडे 2 रुपये होतं, पण माझं कार्ड चाललं नाही. इथे चाललं 25 रुपये, बट विच इज स्टील फाईन. तर त्या लाऊंजमध्ये चिप्सपासून, दारूपासून, कोल्ड्रिंकपासून बाकी आपण काय आपलं रोटी सब्जी, पास्ता सगळं फुकट मिळतं आणि अनलिमिटेड. बाय द वे झालं आपलं जेवण झालं आहे. आता इथे मी एडिटिंगला बसणार आहे. ही आपली पेन किलर आहे. 8 तासाची फ्लाईट आहे. बसून राहायला लागतं, त्यामुळे पाय वगैरे दुखतात. पेन किलर घ्यायची, झोपायचं. फ्लाईटमध्येही बाय द वे फ्लाईटमध्ये खायला प्यायला दारू सगळं मिळतं इंटरनॅशनल फ्लाईट्समध्ये. तुम्ही गेला नसाल तर सांगतोय, गेला असाल तर तुम्हाला माहितीच आहे. 6:30ला टेक ऑफ होणार आहे. 5:50चं बोर्डिंग आहे. सो तुम्हाला, आणि आपली विंडो सीट आहे, सो तुम्हाला टेक ऑफ, लँडिंग हे शॉट्सही दिसतील. कबूतर इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आत कबूतर. इंडिया की उड़ान 330 अपवाद संख्या 48A से रवाना होगी. फुल लोकल वाइब आहे. फुल मुंबई लोकल वाइब आहे. पुढील स्टेशन बांद्रा. सेम. त्यांनी त्वरित द्वार क्रमांक 69B वरून विमानात प्रस्थान करावे. इस्तानबुल एअरपोर्टला आलोय. 5 तासाचा लेओव्हर आहे इथे. भूक लागली आहे जरा, त्यामुळे छोले खायची इच्छा होती बघा एकदम. ही सिस्टीम काय बाप आहे. म्हणजे तुम्हाला जर तुमचा गेट कुठे काय जाणून घ्यायचा असेल ना, तर ह्याच्या खालती स्कॅन करायचा आपला बारकोड आणि तुम्हाला कळतं. आता माझं अजून 2 तासाचा लेओव्हर आहे ना, त्यामुळे त्यांनी सांगितलं की 14:05ला मिळेल. बेस्ट. मला ते इथे आत एंट्री पण देणार नाही असं वाटतंय रे. म्हणजे पण काय भारी केलं यांनी बघा ना. फुल असं लुई व्ही. इथे फ्री वायफायसाठी किओस्क पण आहेत बघा. इथे तुम्हाला कोड वगैरे मिळतो आणि फ्री वायफाय वापरायचा. तर आत्ता सीन असा आहे की फ्लाईट झाली आहे ओव्हरबुक. सो तो माणूस म्हणतोय की तुम्हाला आज थांबायचं असेल आणि व्हॉलंटियर केलं तुम्ही आणि उद्या गेलात तर तुम्हाला 400 युरो आणि 5 स्टार हॉटेल देऊ. विजाचे $50 वेगळे भरायला लागतील, ते पण रिफंड होतील. पण उद्या सेम टाईमला तुम्ही जाऊ शकता. आपल्याकडे 1 दिवस एक्स्ट्रा आहे. मी खरं आज ते ऑप्ट करू शकतो. आणि 400 युरो म्हणजे किती, साधारण 40,000 रुपये, 37,000 रुपये वगैरे. माहिती नाही मला काय करायचं आहे. पैशासाठी आपण उगाच 1 दिवस घालवायचा का जायचं आणि रेस्ट घ्यायची. आय डोंट नो व्हॉट मेक्स मोर सेन्स. मी अजून विचार केलेला नाही आहे. मी थांबलो आहे. लेट सी. तुम्हाला सांगेनच मी. 400 युरो म्हणजे माझ्या अख्ख्या ट्रिपची कॉस्ट आहे. तेवढे घेऊन मी आलो आहे म्हणजे खायला प्यायला. सो ते सगळेच्या सगळे मला मिळतील आणि प्लस 1 दिवस इस्तानबुलही फिरता येईल. सो बघू, लेट्स सी. तर मी फायनली डिसिजन घेतलंय. मी नाही थांबत आहे. उगाच 400 युरोसाठी आपण नाही, म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे. लालच बुरी चीज आहे. आपण चाललोय कोपनहेगनला आजच जाऊ. सेटल होऊ, जरा रेस्ट घेऊ आणि मग आपली ट्रिप चालू करू. ऑल्सो बिग थँक्स टू नितीन टाकळकर सर, ज्यांनी मला स्पॉन्सर केलं आहे फॉर द वर्ल्ड चॅम्पियनशिप
त्यांच्यामुळे आपली ही ट्रिप होऊ शकते. सो थँक्यू सो मच. फ्लाईट्सचं हे एक चांगलं असतं बघा, हे तुम्ही असं बेंड केलं ना म्हणजे बेसिकली शेजारच्या खांद्यावर डोकं वगैरे पडत नाही. बस नाही आपला शेजारचा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलाय बिपलाय. मुलगी असेल तर कसं गोष्ट वेगळी असते, पण कशाला आपलं असं आपलं डोकं रेस्ट करायचं. मस्त आहे ही सिस्टीम, चांगली आवडली मला. तर इथे आलोय, बॅग कलेक्ट केलेली. इथे मागे तुम्हाला दिसते बघा सिटी पासचे डिटेल्स आणि सिटीचा मॅप. हे असं फ्रीमध्ये ठेवलेलं असतं, तुम्ही येऊन घेऊ शकता आणि चेक करू शकता, तुम्हाला इझी पडेल. मी नेहमी मॅप उचलतो आणि मॅप वापरूनच इकडे तिकडे फिरतो. इंटरनेट कधीही वापरत नाही, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स वापरत नाही. मी तर कार्डही घेत नाही इंटरनॅशनल. उगाच कशाला कॉल बिल, जिथे वायफाय मिळेल तिथे वापरायचं, नाहीतर नाही घ्यायचं. मला तसं आवडतं, तुम्ही तसं करू नका. सिम कार्ड असलेलं बरं असतं, वायफाय असलेलं बरं असतं. बेस्ट म्हणजे मॅकडॉनल्ड्सला फ्री वायफाय मिळतं. सो दॅट्स द टिप. कुठेही मॅकडॉनल्ड्स शोधायचं, तिथे फ्री वायफाय मिळतं तुम्हाला. सो गाईज मला आता जस्ट सावरी भेटली. ती स्वीडनला चालली आहे आयर्नमॅन करायला आणि ती पुण्याचीच आहे. आणि इट्स नॉट ॲट ऑल क्रिपी बाय द वे. इट्स ओके, तू येऊन बिंदास बोलू शकतेस, बी फ्री. इट्स ऑल गुड. ओके ओके, कूल कूल. सो ऑल द बेस्ट. तिला पण विश करा. आय एम शुअर म्हणजे तुम्ही हा ब्लॉग बघताय तोपर्यंत तिची झाली असेल आयर्नमॅन. पण ऑल द बेस्ट तुला पण. आणि आय विल सी यू सून, प्रॉब्ली पुणे. विल कॅच अप इन पुणे. ओ वेर डू यू लिव्ह? लंडन. ओके ओके. सो तू तिथून इथे आली आहेस का? ऑलराईट, कूल. अच्छा. I think माझा friend said that you might be on his flight. Oh right, okay. So he also saw you. I was like, okay, fair. Okay, cool. चालेल. चलो, I'll see you. Bye. So a small world. So ती पण पुण्याचीच आहे, पण ती लंडनला असते बाय द वे. आणि ती आयर्नमॅन करायला आली आहे. मी माझं वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी आलो. सो इट फील्स गुड. बाहेरच्या देशात मराठीमध्ये बोलणारं कोणीतरी भेटलं तर इट्स क्रेझी. हे बघा, हे इथे असे लावले तिकीटसाठी सगळे बूथ्स, जिकडे तुम्ही कॅश कार्ड दोन्हीनी पे करू शकता. मी आहे ना हे असे स्क्रीनशॉट काढून ठेवतो, म्हणजे जस्ट इन केस मला जर नाहीच इंटरनेट मिळाला किंवा काही इश्यू झाला तर स्क्रीनशॉट बघतो मी. वरती लिहिलेलं असतं की कुठला स्टॉप आहे, कुठली मेट्रो घ्यायची आहे, कुठल्या साईडनी घ्यायची. आता इथे वरती लिहिलं आहे बघा, म्हणजे आपल्याला ह्या साईडनी घ्यायची. दोन्ही साईडनी जातात मेट्रोज. तर आपल्याला इथून घ्यायची आहे. 8 स्टॉप आहे. 8 स्टॉप नंतर उतरायचं आहे. सगळं वरती लिहिलेलं असतं, वाचायचं, थोडं डोकं लावायचं आणि आरामात जायचं. काही घाबरायचं म्हणजे टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. बाय द वे गाईज, इकडचे 8 वाजलेत बरं का, म्हणजे 8 PM. तरी लख्ख ऊन आहे, अजून सनसेट व्हायचं काही नाव नाही आहे. आणि आपली ही आली आहे बघा, मेट्रो आलेली आहे. सो ह्याच्यात बसून जायचं आहे आपल्याला. काचा पुसा म्हणून जरा इतके घाण झाल्यात, जरा काचा पुसा, स्वच्छ ठेवा थोडं. मी चुकून ह्या स्टॉपला उतरलोय. आपल्याला ह्या स्टॉपला उतरायचं होतं, पण काही हरकत नाही, ठीक आहे, चालतं. मस्त गार आहे, गरम अजिबात नाही आहे. म्हणजे ऊन दिसत असलं तरी छान थंड वातावरण आहे. मजा येणार आहे मला, कारण की थंडी आवडते. पुण्यात मेजर पाऊस पडतोय. पावसाचा कंटाळा आलेला, कारण की पाणी खूप भरतं आपल्या इकडे यार आजकाल सगळीकडे. इथे बरं आहे, छान आहे वातावरण. कोपनहेगनमधनं आपण 7 दिवस झाले की जाणार आहोत लिस्बनला. सो पहिले कोपनहेगन एन्जॉय करा. आता परत मेट्रोत बसू आणि ज्या स्टॉपला उतरायचं आहे तिथे जाऊ. आता हा मी असा ह्या मेट्रो स्टेशनमधनं बाहेर पडलो आणि हा बघा नजारा. अरे सुंदर यार, सुंदर. काय शांत छान असा एरिया आहे. मस्त घरं आहेत. तर ऐक, स्वच्छ आहे, शुद्ध हवा आहे. तर आता आपण पहिले हॉस्टेल शोधू कुठे आहे. इथे इंटरनेट तर नाही आहे, मी मॅप्सवरती लावून ठेवलेलं, त्याच्याप्रमाणे आपण जाऊयात. सापडेलच आपल्याला, टेन्शन घ्यायचं नाही.
हॉस्टेलवरती जाऊ, चेक इन करू, रूम दाखवतो कशी आहे, रेस्ट घेऊ आजचे दिवस आणि उद्या जाऊ परत फिरायला. आहा, फील सो नाईस. आणि बघता बघता आपण आलेलो आहे आपल्या हॉस्टेलला. हे असं आहे, छान वाटतंय, मस्त वाटतंय. चला चेक इन करू. सर्दी झाली आहे मला ऑलरेडी सर्दी झाली आहे. सिना रेस्ट घेऊन आज रेस्ट घेणार आहे, झोपणार आहे. तर ही अशी रूम आहे मित्रांनो, 4 जणांची रूम आहे, म्हणजे 2 बंक बेड आहेत. माझा हा बेड आहे, इथे कुणी नाहीये, तिथे वर कुणी नाहीये, इथे एक मुलगी आहे. सो आम्ही दोघंच आहोत आत्ता रूम मध्ये. आता हे दोघंच आणले असं काही शून्य गरज आहे ह्याची. आपलं तुम्ही करत नसालही, पण मला माहिती आहे पोरं कशी आहेत. असं म्हणलं की अरे दोघंच आहे, आम्ही म्हणलं ते थोडं येतच डोक्यात, पण तसं काही नाहीये. आता आपण एक काम करू, आपण जाऊ खालती. आजूबाजूला काय आहे ते तुम्हाला उद्या दाखवीन मी आरामात. पण थोडंसं खायचं आहे आणि मला जरा औषध घ्यायचं आहे. मी तुम्हाला म्हणलं बघा सर्दी झाली, त्यामुळे खाऊन येतो मी. आपण हवं तर हा ब्लॉग इथेच एंड करूयात. भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या तुम्हाला आजूबाजूचं सगळं, सकाळी कसं आहे कोपनहॅगन, हॉस्टेल कसं आहे, खालची जागा कशी आहे ते सगळं दाखवतो. मी जाणारे, खाणारे, येणारे, गोळी घेऊन झोपणारे लवकरच. सो आलोय, पोचलोय कोपनहॅगनमध्ये. ही फक्त आपलं ट्रॅव्हलची जर्नीचा तो तेवढाच ब्लॉग होता. उद्यापासून चालू, मस्त मजा. चला बाय बाय, गुड नाईट.